पासून ते जवळपास 7 एप्रिल पर्यंत म्हणजे जवळपास 7 दिवस राज्यात मध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जसं आता हे मार्च एंड चालू आहे तसंच म्हणजे मार्च एंडला सगळे कामं म्हणजे आठवत येते, समजा बँकेत येते, तसं माझं एक सगळ्या सर्व शेतकऱ्याला म्हणणं आहे की तुम्ही काय करा, ह्या मार्च एंड म्हणजे 31 तारखेपर्यंत आपल्या शेताचे सगळं गहू कांदे असलं तर काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 1 एप्रिल पासून ते 7 एप्रिल पर्यंत म्हणजे जवळपास 7 दिवस राज्यात दररोज आज या भागात, उद्या दुसऱ्या भागात, पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात, पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर मुंबईला देखील पाऊस पडणार आहे, पुण्याला देखील पडणार आहे, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा मध्ये सगळ्या भागामध्ये दररोज 1-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता. जास्त सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे, गारपिटीची देखील शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता. ज्या शेतकऱ्याचा गहू कांदा काढणे चालू असेल तर तुम्ही काय करा, वीटभट्टीच्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा, 31 मार्च पर्यंत तुमच्या वीटभट्टी देखील झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये जवळपास 31 मार्चलाच म्हणजे आभाळ खूप येणार आहे. 31 मार्च ते 7 एप्रिल म्हणजे जवळपास त्या म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास 7 दिवस राहणार आहे. आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही, पण दररोज 2-2 दिवस भागात म्हणजे आज 2 दिवस या भागात, पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस, उद्या मराठवाड्यात 2 दिवस, असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस, पुन्हा विदर्भात 2 दिवस, असा भाग बदलत जवळपास 7 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळीचं संकट आहे. म्हणून ज्या शेतकऱ्याचा कांदा काढण्याचा असेल तर 31 तारखेपर्यंत तुम्ही कांदा काढा, झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. ज्या शेतकऱ्याला द्राक्षाचं ते रॅकवर टाकायचं असेल तर तुम्ही काय करा, 5 एप्रिल नंतर टाका. कारण की ना अगोदर टाकू नका, कारण की मध्ये द्राक्ष पट्ट्यात तर खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. आणि ज्या शेतकऱ्याच्या टरबूज असेल तर तुम्ही तुमच्या टरबुजाची काळजी घ्या. पण राज्यात मात्र पाडव्याच्या नंतर म्हणजे शेतकऱ्याचं जे नवीन साल सुरू होतोय, गुढीपाडव्यापासून ते जवळपास 7 दिवस सारखा म्हणजे भाग बदलत अवकाळीचं सावट आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि आणखीन एक सर्वजणांना सांगतो की पुढच्या वर्षी म्हणजे 2025ला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहीत असं सांगतो. गुढीपाडव्याच्या नंतर गुढीपाडव्याच्या नंतर त्या 8 दिवसामध्ये जर तुमच्या गावावर निसर्ग आभाळ गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो. आणि तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा, यावर्षी गुढीपाडवा झाल्याच्या नंतर 8 दिवस तुमच्या गावात दररोज आभाळ आणि पाऊस पडणार आहे. म्हणून 2025चा पाऊस कसा राहील हे तुम्हाला ते आता याच्यावरून लक्षात येईल. म्हणजे हे निसर्गाचे संकेत आहेत म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे पूर्वी काय वाचायचं, गुढीपाडव्याच्या वेळेस त्या 8 दिवसामध्ये नुसतं तुमच्या गावात आभाळ गेलं तर त्या वर्षी खूप पाऊस पडतो. आणि यावर्षी तर गुढीपाडव्याच्या नंतर 8 दिवस पाऊसच पडणार आहे. त्याच्यामुळे 2025ला चांगला पाऊस राहणार आहे हे तुम्हाला आता बघायला भेटतं. पण राज्यात मात्र 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान भाग बदलत काय ठिकाणी जास्त, कुठं रिमझिम, कुठं गारपीट, कुठं पेंडवलता असा पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही काळजी घ्यायची. म्हणजे सुरत पासून ते इकडे कोल्हापूर पर्यंत राज्यात या पट्ट्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात.